परंतु एक सांगते, सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये आमचा पहिला शब्द आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. हे सुद्धा महायुतीचं वचन. वीज बिल माफ असेल, शेतकरी सन्मान, कृषी सन्मान योजना असेल, जे आता वर्षाला किती मिळतात का नाही? किती मिळतात? 12,000. मग आता किती होणार आहे? 15 होणार. तर माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ताईंनी सांगितलंच आहे, आम्ही जिथं जातो तिथं चर्चा सध्या लाडक्या बहिणीचीच आहे. दिवाळीला तर मी बऱ्याच जणींचे फोनच ऐकत होती, ताई अश्विनी ताई पहिला फोन आहे, तुझ्या खात्यात आले का पैसे? माझ्या खात्यात आले बरं का. काय घेतलं? बघा महिलांसाठी किती आनंदाचा तो दिवस असतो. पासबुक मध्ये, मेसेज मध्ये, फोन मध्ये, अरे पैसे जमा झाले. कारण त्या बहिणीला कुठेतरी हक्काचा एक भाऊ पैसे पाठवतोय, बहीण म्हणून पाठवतोय. हा सन्मान आहे आमच्या महिलांचा. किती काय असे ना ते आम्हाला, पण आमच्या सन्मानाचा कोणी विचार तर करत? हे विचार करणारे सरकार तरी आहे. याचाही विरोधकांना तिटकारा, त्याच्यावरही बडबड. आणि तेवढेच नाही थांबले, यातील भाऊ ते कोर्टात गेले की योजना बंद करा म्हणून. पण कसे विचार? म्हणून आमच्या लाडक्या बहिणींनी तर ठरवलंय, आमचं मत परत एकदा घड्याळाला, आमच्या महायुतीला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायला, महायुतीला धन्यवाद द्यायला की आमची लाडकी बहीण योजना सुरू केली. मोठं मन लागतं. योजना बंद करायला तुम्ही कोर्टात जाता आणि आता सांगतात आम्ही पण देणार. आणि मी सहज एकदा बघितलं तर काँग्रेसची सरकार जिथे तिथे आहे, तेलंगणामध्ये तिथलं बघितलं तर त्यांची ती योजना, काय कुठली योजना, लक्ष्मी योजना, ती बंद केली. जिथे जिथे त्यांच्या सरकारच्या योजना त्या त्यांनी बंद केल्या. हे भूल थापा देण्यामध्ये एक्सपर्ट झालेले लोक आहेत. 70 वर्ष उगाच नाही राज्य केलं, पण आता तो जमाना गेला. आता आम्हाला पण खऱ्या बातम्या फोनमध्ये लगेच कळतात आणि म्हणून भूल थापांना बळी पडू नका ही विनंती करायला मिळाली. आपल्याला सौर ऊर्जेच्या प्रकल्पामधून पुढच्या काही काळात 5 वर्षात मोठ्या प्रमाणात एक बदल दिसणार आहे. विजेचे प्रश्न हाताळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, केंद्र सरकारने, की सौर वीजचा वापर जास्तीत जास्त केला तर याच्यावर सोल्युशन तयार होईल. इतके वर्ष बघा या देशाला असा विचार करणारा नेतृत्वच मिळालं नाही दुर्दैवाने. कोरोना व्हॅक्सिनचं उदाहरण मी देते की व्हॅक्सिनचा विषय निघाला तरी सायंटिस्टला बोलून घेतलं पंतप्रधानांनी, सांगितलं आपल्या देशाला महामारीने ग्रासलंय, व्हॅक्सिन तयार करा. सायंटिस्ट, डॉक्टर्स म्हणले साहेब आपल्याकडे तर व्हॅक्सिन येत नाही, आपल्याकडे घेऊन यायला लागतं बाहेरून. है ना संभव? बाहेरच्या देशातून घेऊन यायला लागतं. का बरोबर आहे? नाही, आपला देश बनवत नाही, आपल्याकडे घेऊन येतात आणि देतात आणि गावाकडे द्यायला तर फार मग 9 काका 10 महिने लागतात. घाबरले होते सगळे. मी साक्षीदार आहे या घटनेची, मी स्वतः बघितलंय म्हणून हिमतीने बोलते. हिमतीवान आमचा कर्तृत्ववान नेता असतो तेव्हाच असा देश घडतो. घाबरले आणि म्हटलं की नाही झालं तर काय करणार, बनवायला घेतले, नाहीच बनली तर. पंतप्रधानांनी एकच वाक्य सांगितलं, तुम्ही बनवायला सुरुवात करा, अयशस्वी झाले तर ते खापर माझ्यावर फोडा, पण यश मिळालं ते तुमचं असेल, या माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही करा. आणि झालं, त्याचा रिझल्ट आला, सक्सेस झालो. आज भारत देश 100 पेक्षा जास्त देशांना व्हॅक्सिन देणारा देश झाला. 150 पेक्षा जास्त देशांना आम्ही उपकरणं पोहोचवली, मेडिसिन पोहोचवले, व्हॅक्सिन पोहोचवले. भारताची प्रतिमा उंचावली आहे. आज दुसऱ्या देशांमध्ये गेल्यावर भारताची ओळख एक भारतीय म्हणून चांगल्या सन्मानाने व्हायला लागली. याला कारण आहे आपल्यामध्ये ती क्षमता आहे, पण ती क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला नेतृत्व पाहिजे. संकट काळात ते नेतृत्व आपल्याला सारखं सांगत होतं की हाच तो आत्मनिर्भर भारत आहे, तुम्ही काम करा, आपण सरकार म्हणून सगळे बरोबर आहे. हे एकट्या सरकारचं काम नाही. 220 कोटी व्हॅक्सिनेशन देणारा भारत हा फक्त सरकार नाही, तर तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी केलेल्या क्रयशक्तीचा परिणाम आहे. आणि ही एकजूट आपल्यामध्ये राहावी यासाठी आपण सगळ्यांना विनंती करतो. उदाहरणं खूप आहेत, परंतु एवढीच विनंती करते की आपल्या निफाडला पुढे घेऊन जायचं असेल तर काकांशिवाय पर्याय नाही.
विकासाला पुढे घेऊन जायचं असेल तर हक्काचं माणूस आपलं विधानसभेत पाठवायचं ठरवलंय आणि त्यासाठी तुम्ही आम्ही एकत्रपणे परवाच आलाय मतदान 2च दिवस म्हणजे 2 पण दिवस नाही राहिले पण आपल्याला मात्र सगळ्यांना फोन करून पोहोचून नातेवाईकांना सांगून आमच्या महिला भगिनी तर लाडक्या बहिणी तर कामाला लावून दिल्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय 50% ताईंनी सांगितलंच की एसटी मध्ये पण प्रवासाला भागवत बाबांनी सांगितलं की सूट मिळते त्याचं एक उदाहरण देईल फक्त आणि थांबेल मी एका कार्यकर्त्याच्या घरी एक दिवस रात्री जेवणाला थांबली साधारण परिस्थिती मी निघाली आणि ती म्हटली की ताई धन्यवाद म्हटलं का ग म्हणे ताई की मी सर्व्हिस करते आणि कंपनीत आताच लागली मग म्हटलं मग तर म्हणे ताई काही नाही वडिलांना मदत मिळावी म्हणून मी पण नोकरी करते म्हटलं मग काय फायदा झाला तर म्हणे की मी पगार कमी आहे पण मग बसनी जावं लागतं आणि बसला जायला जवळपास माझे 4,000 रुपये खर्च होतात येऊन जाऊन महिन्याला म्हटलं मग पण म्हणे ताई खूप चांगला निर्णय झाला आता ते 50% माझे वाचतात आणि 2,000 माझ्या वडिलांच्या खिशात जास्तीचे देते त्याचा आनंद मला येतो की मी माझ्या वडिलांना मदत करते हे उदाहरण खूप छोट आहे पण ते मनाला भावलेलं उदाहरण आहे एखाद्या कुटुंबामध्ये एवढा बदल घडत असेल तर नक्कीच ही योजना म्हणजे सरकारने चालवलेली ही छोटी छोटी अर्थव्यवस्था आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे 500 रुपये आले 1500 आले पण ही शेजारची जी दुकानं दिसतात ना छोटी छोटी या छोट्या छोट्या दुकानांमध्ये अर्थव्यवस्था चालू आहे कोणी मिठाई घ्यायला येईल कोणी किराणा दुकानात जाईल कोणी मुलांच्या शिकवणीला देईल ग्रामीण अर्थव्यवस्था चालू झाली लगेच एकच्या ऐवजी दुपटीने 2नी 3नी आणि ही अर्थव्यवस्था वाढते तेव्हा आमचा पण हा व्यवसाय व्यापार वाढतो आणि आपोआप त्या शहराचं अर्थकारण वाढायला लागतं आणि हेच अपेक्षित आहे ईज ऑफ डुईंग मध्ये गव्हर्नमेंट काम करतं म्हणजे काय तर तुमच्या जवळ त्या सुविधा पोहोचायला लागल्या कोणी विचार केला होता का 2014 पूर्वी या फोन मधून पैसे भरता येणार आहे केला होता नाही तेव्हा विरोधकांनी मोदीजींवर टीका केली होती की काय करणार आहे अकाउंट उघडून एवढे सगळे काय करणार आहे आणि तेच लोक आता फोन मधून फोन पे करून पोरांच्या हॉस्टेलला पैसे पाठवत आहेत सांगायचा मुद्दा हाच की आपलं नेतृत्व जर सक्षम असेल देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असेल तर त्याला कष्ट करायला पण तर वेळ द्याल की नाही त्याला पण साथ द्याल की नाही त्याला पण तर ती संधी द्याल की नाही नुसता 5 वर्षात काही होत नसतं मला माहितीये की जेव्हा एखादा रूट आपण पकडला त्या रूटनी जेव्हा जायला लागतो जेव्हा प्रॅक्टिस होते ते काम पटकन होतं तुम्ही पण गाडी चालवली एखाद्या रूटला गेले इथून सुरगाण्याला एकदाच गेले तर तो रस्ता तसा लगेच नाही कळत पण 4-5 वेळा गेले की तुम्हालाही कळतात अरे इथे इथून वळायचंय इथून जायचं आणि मग 5व्या वेळेस नक्कीच तुम्ही थोडे लवकरच पोहोचतात कारण तो अनुभव आलेला असतो म्हणून राजकारणात अनुभवाला फार महत्व आहे म्हणून मी विनंती करते की अनुभवी आपल्या हक्काचे आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून देणारे काका त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना साथ द्यावी त्यांनी आतापर्यंतची जी विकास कामं केली प्रत्येक गावात आहे यादी पण आहे माझ्याकडे कुठे असं गाव नाही की तिथे काम नाहीये जल जीवन मिशन योजना असेल आवास योजना असेल या योजना तर आहेतच त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी प्रत्येक गावात त्या निधीतून सुद्धा काम उभं केलेलं आहे राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या आता मात्र भविष्यातही ते काम करून घ्यायचंय आणि महत्वाचं म्हणजे आपला ड्रायपोर्टचा प्रश्न मार्गी लावायचा म्हणून मला हक्काचे काका निवडून द्या एवढी विनंती करते राहिले दिवस 2 खरं सगळ्यांना कोण निवडून आणायचं कोण दिलीप काका तुम आगे बढ़ो दिलीप काका तुम आगे बढ़ो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद ताई आता यानंतर माननीय काकांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांनी आत्ताच या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं अशा भारत देशाच्या
माजी केंद्रीय मंत्री आमच्या भगिनी सौ भारतीताई पवार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेंद्रजी ढोकळे, आमचे सहकारी भागवत बाबा गोरस्ते, भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व यतीन भाऊ कदम, त्याचप्रमाणे प्रतापप्पा मुघल, अश्विनताई मोगल, वंदनताई खापरे, नाना पाटील भंडारे, जगन्नाप्पा कुटे, विठोबाराजे फडे, सचिन मोगल, भूषणजी घनवटे, विजय अवसरकर, सदाशिव अप्पा शेवकर, कृष्णा तिडके, डॉक्टर चौधरी, बाजीराव पाटील भंडारे, अशोकप्पा भंडारे, दगुअप्पा जाधव, अनिलजी गोरस्ते, धनंजय भंडारे, रामनाथ पाटील भंडारे, चंद्रकांत राका, सुरेश मोरे, गुलाबराव काळे, दीपक वाघ, संदीप कातकाडे, सुदाम तात्या जाधव, भाऊसाहेब अप्पा भंडारे, नारायण पोटे, आदेश सानप, उपस्थित असणाऱ्या या पंचकृषीतून आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, या ठिकाणी सर्वच वक्त्यांची भाषणे या ठिकाणी झाली आणि भारतीताईंनी आता या ठिकाणी सांगत असताना त्यांनी केलेली 5 वर्षातली कामं ही अतिशय महत्वाची होती. कारण ताई जेव्हा खासदार झाल्या त्यावेळेला देशामध्ये सरकार पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतं. आणि पहिल्या 2-2.5 वर्षामध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि मंत्री म्हणून ज्यावेळेस काम करायची वेळ आली ते पण 2 वर्ष ज्यावेळेस ताईंशी बोलणं व्हायचं, सातत्याने भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य सोडून त्यांना बाहेर फिरावं लागायचं. तर मोदी साहेबांच्या हाताखाली काम करणं एवढं सोपं नाही, ते त्यांनी वारंवार त्या ठिकाणी बोलून दाखवलं. मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला कार्यकर्ता, परंतु या निफाड तालुक्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्या दिवसापासून आज तागत ताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निशाणी एवढंच आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. पण त्या दृष्टिकोनातून जे जे म्हणून काही करता येईल या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हा तालुका सुजलम सुफलम व्हावा हा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर होता आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. सहकार्याच्या माध्यमातून अनेक संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या. स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था असेल, भीमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्था असेल, शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून जे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, कामगारांसाठी, माता भगिनींसाठी जे करता येईल ते करण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. सप्तशृंगी महिला पतसंस्था सुद्धा महिलांसाठी त्या ठिकाणी स्थापन केली. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वच वक्त्यांची भाषणे या ठिकाणी झाली. अवघी 48 तास या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी एक एक दिवस, एक एक क्षण, एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे. कारण शेवटचे 48 तास काही आमूलाग्र बदल त्या ठिकाणी घडू शकतात आणि निश्चितपणे एक महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी उभा आहे. हे सर्व सांगत असताना या महायुती सरकारने जे जे काही निर्णय घेतले, ताईंनी कोरोनाच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं. ताई, तुम्हाला मला माहिती आहे कोरोना जेव्हा सुरू झाला त्यावेळेला संपूर्ण राज्य काय देश, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी हा देश लॉकडाऊन मध्ये जावा लागला आणि त्यावेळेला इंजेक्शन सुद्धा मिळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये या नाशिकमध्ये एक सिन्नरला फॅक्टरी बंद पडलेली होती. तिचं लाईट बिल मोठ्या प्रमाणात थकलेलं होतं. परंतु अजितदादांना सांगितलं आणि तात्काळ 70-80 लाख रुपये बिल थकलेलं असताना सुद्धा ती कंपनी चालू करायला परवानगी दिली. त्यावेळेला आपल्याला गॅस सिलेंडर जो म्हणतो आपण, गॅस उपलब्ध व्हायचा आणि ते आपल्याला सर्व या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये घेता आलं. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी 15 वर्ष या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम केलं असे आमचे भुजबळ साहेब असतील, सर्वांनीच या जिल्ह्याचा, तालुक्याचा
कशा पद्धतीने विकास करता येईल त्या दृष्टिकोन त्या ठिकाणी प्रयत्न केला. खरा अनुभव तर आपल्याला कोरोना मधला आहे. कित्येक माणसं आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले. आपण खूप प्रयत्न त्यांना केले त्यांना वाचवण्यासाठी. ज्या ज्या गोष्टी लागणार असेल ते देण्याचा शासनाने प्रयत्न केला. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या माध्यमातून जे काही लागणार असेल ते सर्व उपलब्ध करत असताना बेडची उपलब्धता करून दिली. त्यानंतर इंजेक्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. तरी सुद्धा ही भयंकर अशी एखादा रोग जसा येतो त्याच पद्धतीने कोरोनाचा आजार त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आला. जेवढ्यांना त्या ठिकाणी औषधं मिळाली, ताई पण भारतीय त्या ठिकाणी इंजेक्शन आम्हाला काही प्रमाणात मिळून देत होत्या. मी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढं शक्य असेल तेवढं इंजेक्शन उपलब्ध करून देत होतो. आणि या तालुक्यातील जनतेला जे काही औषधे आपण उपलब्ध करून दिले त्या माध्यमातून बऱ्याच जणांचे प्राण त्या ठिकाणी वाचवता आले. हे सर्व सांगत असताना बाबांनी पण या ठिकाणी सांगितलं का ज्या गोष्टी घडून गेल्या. ताईंच्या प्रचारामध्ये आम्ही सातत्याने ताई 12 दिवस आपण त्या ठिकाणी फिरत होतो. त्यावेळेचं वातावरण खरोखर त्या ठिकाणी खराब होतं. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अगोदरच गैरसमज त्या ठिकाणी झाला. कांद्याच्या संदर्भात निर्यात बंदी त्या ठिकाणी होती. शेतकरी अडचणीत आलेला होता आणि आपण मोदी साहेबांना सांगितल्यानंतर त्या काळच्या मंत्र्यांनी पियुष गोयल साहेबांनी तेवढ्या लवकर तो जर कदाचित निर्णय घेतला असता आज ताई सुद्धा त्या ठिकाणी खासदार असत्या आणि निश्चित मंत्री म्हणून केंद्रामध्ये राहिले असता. हा निर्णय वेळेवर घेणं खूप गरजेचं होतं. ताई त्या मिटिंगला असताना ताई तुम्हाला आठवत असेल तुम्ही पण केंद्रीय मंत्री म्हणून पियुष गोयल साहेब होते. या महाराष्ट्राचे 7 मंत्री आमच्यासारखे आमदार त्या ठिकाणी असताना त्यांना हात जोडून विनंती केली जी काही निर्यात बंदी कांद्याची असेल ही कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवा आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू द्या. परंतु त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही आणि ज्या वेळेला केंद्राचा निकाल लागला त्यानंतर ह्याच महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. दादांना सांगितलं दादा याची परिस्थिती अशीच राहिली तर राज्याच्या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही वेगळं घडणार नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी योग्य तो निर्णय घेतला. $550 एमबीपी होती ती त्या ठिकाणी रद्द केली. त्यानंतर 40% एक्सपोर्ट ड्युटी होती ती त्या ठिकाणी 20% पर्यंत आपण कमी करू शकलो आणि निश्चित कांद्याचे बाजारभाव 6,000, 7,000, 8,000 पर्यंत त्या ठिकाणी गेले. या वर्षी कधी नव्हे तेवढे टमाट्याला बाजारभाव त्या ठिकाणी मिळाले, भाजीपाल्याला बाजारभाव मिळाले. हे केवळ राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्या ठिकाणी आपल्याला बाजारभाव मिळू शकतात. आणि हे सर्व करत असताना सरकार हे अतिशय महत्वाचं आहे. सरकारच्या मदतीशिवाय आपल्याला त्या ठिकाणी काही करता येत नाही. हे आम्ही त्या ठिकाणी जवळून बघितलं. कारण ह्याच तालुक्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून 80% समाजकारण 20% राजकारण करत असताना जनतेच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. या मुख्यमंत्र्यांनी एक काम करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली. अश्विनताई असतील, खापरेताईंनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु संपूर्ण राज्यामध्ये ताई या योजनेने महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आणि अजितदादांनी जो शब्द दिला त्यावेळेला मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, अधिवेशनामध्ये ही योजना त्या ठिकाणी आणली. त्या योजनेची पूर्ण पैसे तरतूद केली आणि पहिले 2 महिन्याचे पैसे टाकल्यानंतर विरोधकांनी सांगितली फसवी योजना आहे. परंतु ज्या वेळेला त्यांचे खाते उघडले गेले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, त्यावेळेला समजायला लागलं आणि विरोधक कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेले. परंतु कोर्टाने सांगितलं की हा राज्य सरकारचा अधिकार आहे, त्यांनी तरतूद केलेली आहे आणि निश्चित ते आम्ही थांबवू शकत नाही. या पद्धतीने राखी पौर्णिमा झाली, काल परवा दिवाळी होता, भाऊबीज झाली आणि या भावांनी या बहिणीला भाऊबीजेची भेट म्हणून 5 महिन्याचे पैसे आपण 7,500 रुपये त्या ठिकाणी खात्यामध्ये आलेले आहेत. निश्चित अतिशय आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे. ज्या ज्या महिलांचे काही खाते अडचणीत असतील, काही राहिले असतील त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये आपण ती मदत त्या ठिकाणी देणार आहे. हे सर्व करत असताना सरकारने घेतलेला निर्णय हा माझ्या माय माऊलींसाठी त्या ठिकाणी घेतला आणि अतिशय समाधानाचं वातावरण त्या ठिकाणी माय माऊलींमध्ये त्या ठिकाणी झालं. दुसरा मुद्दा ताई तुम्ही जो ड्रायफ्रूटच्या संदर्भातला घेतला, खरं तर त्याला खूप उशीर झाला. तुम्ही खूप प्रयत्न केले. त्या काळामध्ये मला आजही आठवतं की सुरेश बाबा पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते होते, प्रशांत पाटील डॉक्टर होते, तुमच्या माध्यमातून असतील भागवत बाबा या ठिकाणी असतील कारखान्याचे चेअरमन होते. सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला गेला. परंतु कारखान्यावर त्या ठिकाणी जो सेल टॅक्सचा बोजा होता तब्बल 78 कोटी 21 लाख रुपयांचा बोजा
असल्यामुळे आपल्या जमीन नावावर करता येत नव्हती. ज्या वेळेला दादांकडे 2-3 मिटिंगा झाल्या, कलेक्टरकडे मिटिंग घेतली आणि शेवटच्या मिटिंगला भारतीताई तिथून दिल्लीला बसलेल्या होत्या. ऑनलाईन त्या मिटिंग मध्ये ताई तुम्हाला आठवत असेल, दादांनी ज्यावेळेस निर्णय केला 44 कोटी 21 लाख रुपयाचे सेल टॅक्स राज्य सरकारने माफ केला, त्यावेळेला ड्रायपोर्ट आपल्याला सुरू झालं. निश्चितच एक मार्ग निघत असताना त्यांनी सांगितलं, जर राज्यातलं काही काम असेल तर ते दिलीपने बघायचं आणि केंद्राचं काम असेल तर भारतीताईने बघायचं. अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी अजितदादांनी दिल्यानंतर उरलेला जो बोजा होता तो दुसऱ्या जमिनीवर टाकला आणि निश्चित त्या जमिनीची खरेदी पण आज या ठिकाणी झालेली आहे. 100% राज्य सरकारने त्या ठिकाणी मदत केली. हा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारच त्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. जवळजवळ 2 ते 2.5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होईल. 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांना कामगारांच्या ठिकाणी काम मिळणार आहे आणि याच परिसरामध्ये तो ड्रायपोर्ट होत असल्यामुळे नाना पाटील त्यांना सांगत होतो की त्या शेजारी असलेल्या जमिनीचे बाजारभाव हे कोट्यवधी रुपयाचे बाजारभाव झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने पिंपळगावला बाजार समितीने जमीन घेतली, अवघी 3,51,000 रुपये एकरने आम्ही जमीन घेतली 12-13 वर्षापूर्वी आणि ती जमीन घेत असताना डेव्हलपमेंट झाली आणि आज त्या ठिकाणी 50 लाख 60 लाख 70 लाख 80 लाख 1-1 कोटी पर्यंत बाजारभाव त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच पद्धतीने ड्रायपोर्ट झाल्यानंतर याचा फायदा फक्त निफाड तालुक्याला नाही तर संपूर्ण नाशिक जिल्हा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्याला त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्या शेतकऱ्याचा कांदा असेल, टमाटा असेल, भाजीपाला असेल, जो मुंबईला त्या ठिकाणी जात होता तो डायरेक्ट या ठिकाणी कंटेनर येतील, इथूनच कंटेनर भरले की निघून जातील. एक एक योजना असते, ती योजना भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असते. तो निर्णय होत असताना ताईंनी या ठिकाणी उदाहरण दिलं. हा नाशिक जिल्हा फार विचारांचा जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना याच नाशिक जिल्ह्याने बिनविरोध खासदार म्हणून त्या ठिकाणी दिलं आणि त्याची परतफेड म्हणून एचएलचा कारखाना या ठिकाणी दिला. आज एचएलला हजारो हेक्टर जमीन त्या ठिकाणी आहे. कितीतरी जवळ 11 ते 12 हजार त्या ठिकाणी कामगारांना त्या ठिकाणी काम मिळालं. त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये ड्रायपोर्टच्या संदर्भात चांगले काम होईल. त्यामुळे या परिसराचं नंदनवन झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हे सुद्धा आवर्जून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. सरकार निर्णय घेत असताना अनेक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या बाबतीत या ठिकाणी बोललो, 1500 रुपये होते. त्यानंतर जर महायुती सरकार आलं तर ते 2100 रुपये करणार आहेत. 2100 रुपये केले तर 1 वर्षाला 25,200 रुपये त्या महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तिचं जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी महायुती सरकारने त्या ठिकाणी घेतला. एसटी बसमध्ये सुद्धा 50% सवलत ताईंनी सांगितली त्या ठिकाणी दिली. अन्नपूर्णा योजना असेल त्यामध्ये 3 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत देण्याचं काम राज्य सरकारने केलं. एवढ्यावर थांबलं नाही तर माझी मुलगी जेव्हा जन्माला येते 21 वर्ष होईपर्यंत लखपती दिदी म्हणून 1,01,000 रुपये 21व्या वर्षी त्या मुलीच्या नावावर त्या ठिकाणी येतात. अशा पद्धतीने सरकारने निर्णय त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत घेतले. तेवढ्यावर सरकार थांबलं नाही. माणसांच्या बाबतीत काय केलं, पुरुषांच्या बाबतीत काय केलं, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम येतील भाऊन ते सांगत असतात. कारण हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे. सर्व जातीपातीला बरोबर घेऊन जायचं आहे. पण सर्वांनी हा महाराष्ट्र सुजलम सुफलम होण्यासाठी आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. आम्ही कधी विचार केला नाही निधी येताना हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पंथाचा आहे. त्याला जे जे सरकारच्या माध्यमातून आला असेल ते देण्याचा प्रयत्न केला. शेजारी सचिन भाऊ मोगल या ठिकाणी सरपंच म्हणून होते. जेवढे जेवढे प्रस्ताव दिले असतील तेवढे प्रस्ताव त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून दिले आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काही अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी सरकारने घेतले. 1 रुपयात पीक विमा असं कधी घडलं नाही. पण 1 रुपयात पीक विमा करताना ह्या तालुक्यामधील 35,000 सभासदांना तब्बल 66 कोटी रुपये मका आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले. हे कशाचं होतं की केवळ आपल्या विचाराचं सरकार होतं म्हणून त्या ठिकाणी करू शकलो. वीज माफीच्या बाबतीतला निर्णय आपण कधी घेऊ शकलो नाही. 10 वर्षापूर्वी निर्णय घेतला 3 महिन्यासाठी, परंतु अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलं 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2029 पर्यंत 5 वर्ष कुठल्याही प्रकारचे बिल भरायचं नाही, जे थकलेलं बिल आहे ते द्यायचं नाही. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतला. खूप मोठा फायदा या माझ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी झाला. कारण कर्जमाफी ज्या पद्धतीने होती त्याच पद्धतीने वीज माफीच्या संदर्भातला निर्णय घेतला. तेवढं सरकार थांबलं नाही.
माझ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास त्या ठिकाणी लाईट मिळाली पाहिजे. दिवसा 12 तास लाईट मिळण्यासाठी सोलरवर त्या ठिकाणी सरकार गेलं. सोलरचे मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणले. शासकीय जमिनी ताब्यामध्ये घेतल्या. त्या घेऊन जर पूर्ण होणार नसतील, ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमिनी असतील, 50,000 रुपये एकरनी सरकारने त्या ठिकाणी करार करतं. 15 वर्षासाठी करार केल्यानंतर ज्या जमिनी पडलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा सोलर प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा करतं. म्हणजे महायुती सरकार एका बाजूने अतिशय चांगल्या काम करत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 2 दिवसावर या ठिकाणी निवडणूक आली. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. भाषण करून करून ताई आम्ही पण 12 दिवस 15 दिवस सातत्याने भाषण केलं. 2 दिवस राहिलेले या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील, आठवले गट असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कवडे गट असेल, गवई गट असेल, सर्वांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलंय. तर सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्यापासून विजय कुठे दूर नाही. निश्चित आपल्याला या 20 तारखेला आपल्यावर गुलाल पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. त्यासाठी आपल्याला तन मन धनाने त्या ठिकाणी काम करावं लागेल. आपसामध्ये मतभेद असतील, 2 दिवस मी सांगितलं, मी उमेदवार नाही, या ठिकाणी प्रत्येक जण उमेदवार आहे हे समजून जर आपण काम केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. जसं ताई आता इथे नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान झाले, अनेक योजना त्या ठिकाणी येतात. अमित शहा साहेब असेल ते या ठिकाणी प्रचारासाठी येतात. आज देशाला अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी मंत्री त्या ठिकाणी लाभलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची त्या ठिकाणी गरज आहे. सर्व कार्यकर्त्यांना इतकं निगेटिव्ह वातावरण असताना सुद्धा काही त्या टायमाला सुकेनेने आपल्याला त्या ठिकाणी लीड दिला. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली. कोणी सांगितलं असं झालं, कोणी तसं पण नाही. ज्यांना ज्यांना समजतं या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये आपल्याला राहायचं आहे. हा भारत देश एक संघ आहे जो गो मातेची त्या ठिकाणी रक्षण करतो, जो भारत मातेला मानतो. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी हा देश सुजलम सुफलम होण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय पद्धतीने वातावरण तयार असताना सर्वांनी मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण या ठिकाणी आलात. खरं तर आजची सभा नव्हती, पण काल मला कळालं आजही सकाळी त्या ठिकाणी एक बेरवाडीला, श्रीरामनगरला एक सभा झाली. आता येथे भविष्य शेवटची आपली सभा आहे. आपल्याला जे शेवटचे 2 दिवस राहिले म्हणजे एकच दिवस, दुसरा दिवस तर मतदानाचा, त्या दिवशी गेटवर त्याला थांबावं लागणार. प्रत्येकाने आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन जे जे म्हणून काही करता येईल, कोणाच्या अडी अडचणी असतील त्यांना समजून सांगून जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून त्या ठिकाणी 2 दिवस काम करा. काही कार्यकर्ते पेटवायचे सुद्धा प्रयत्न करतील, त्या पद्धतीने आपण पेटून उपयोग होणार नाही. आणि ही निवडणूक केवळ आणि केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढले. कोणत्याही प्रकारची आम्ही कोणावर टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली नाही आणि करणार पण नाही. परंतु या सरकारने जो 1565 कोटी रुपये या सरकारच्या माध्यमातून या तालुक्यासाठी आपण उपलब्ध करून दिले. पुढच्या 20-25 वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून अनेक पूल जे 50 वर्षापासून त्या ठिकाणी झाले नाहीत, ते पुलाचं आपण त्या ठिकाणी काम केलं. नांदूर मजूर धरणाचं काम केलं. MSCBचे ट्रान्सफॉर्मरचं काम नाही केलं, पण त्याचं सबस्टेशन असतं. तिथे शेजारी 132 केव्हीचं सबस्टेशन असेल, 33 केव्हीचे 7 सबस्टेशन होते. 220 केव्हीचे पिंपळगावला आपण वावीला त्या सबस्टेशन केलं. आणि एवढ्यावर थांबलो नाही, 400 केव्हीचं सबस्टेशन आपण सारोळ्याला त्या ठिकाणी मंजूर 350 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत. पण हे कामं झाल्यानंतर पुढचे 5-25 वर्ष लाईट आपल्याला कमी पडणार नाहीत, अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. म्हणून अशा आपण निर्णय करत असताना आपल्याला सरकार आपल्या पाठीशी असणं ही खरी काळाची गरज आहे. बोलण्यासारखं खूप आहे, आपण खूप या ठिकाणी बोललो, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाचं मॉडेल उभं करण्यासाठी, तुमचा माझा प्रपंच चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी निश्चित हे शासन त्या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहे. आणि हेच महायुतीचे शासन परत येण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता या तालुक्यामध्ये 25-30 वर्षापासून समाजकारण राजकारण त्या ठिकाणी करतो. करत असताना प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही फक्त 2 दिवस द्या. जोपर्यंत दिलीप बनकरांच्या शरीरामध्ये श्वास असेल तोपर्यंत तुमची सेवा करण्याचं वचन या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आणि निश्चित 20 तारखेला ही निवडणूक होणार आहे. या 20 तारखेच्या निवडणुकीला घड्याळे चिन्ह आहे. ही महायुतीची सभा आहे.
या महायुतीमध्ये सांगितलं कमळ पण आहेत, धनुष्यबाण पण आहेत आणि घड्याळ पण आहेत. आणि त्यामुळे या 20 तारखेला निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून परत एकदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी 1 मिनिट बसून राहायचंय. आपल्या मान्यवरांबरोबर आपलं फोटो काढायचे. 2 मिनिटं बसून राहा सगळ्यांनी. फक्त मान्यवरांनी असं खुर्च्या सगळ्यांचे